नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काही प्रकरणांना रिव्हिजिट करणं म्हणजे त्या प्रकरणाचा पुन्हा मागोवा घेणं फार आवश्यक असतं. प्रांजल खेवलकर, ज्या शरद पवार गटाच्या नेत्या आहेत रोहिणी खडसे यांचे यजमान, ते जेलमध्ये होते. त्यांना गेल्या आठवड्यामध्ये बेल मिळाला आणि त्याबरोबर त्यांच्या प्रकरणातली चार्जशीट पण आली. पुणे पोलिसांनी कथितरित्या सांगितलं होतं की कथितरित्या नाही, पुणे पोलिसांनी रेड केली आणि कथितरित्या सांगितलं होतं की तिथे रेव पार्टी आहे. कारण नंतर पोलिसांनी असं म्हटलं की आम्ही ही काही रेव पार्टी म्हटलंच नाही. त्या ठिकाणी ड्रग्ज सापडले. प्रांजल खेवलकर जे व्यवसायानं स्वतः डॉक्टर आहे, ह्या गृहस्थाच्या बरोबर पोपट आणि सय्यद आणि मग 2-3 मुली, असं ते सगळं प्रकरण भल्या पहाटे पुण्यातनं महाराष्ट्राला कळलं. आणि ते कळल्यानंतर पहिलं काय झालं असेल तर जळगाव आणि नाशिकमध्ये जे कथितरित्या हनी ट्रॅप आणि त्यातनं ज्या नको त्या भानगडी घडल्या होत्या, ते सगळं प्रकरण हळूहळू विरत गेलं. कारण तोपर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री श्री गिरीश महाजन यांच्यावरती एकनाथ खडसे खूप मोठे आरोप करत होते. ते म्हणत होते की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांचीच चौकशी व्हायला हवी वगैरे वगैरे. त्यांची दिशा कुठल्या दिशेला होती ते कळलं, पण आता ती दिशा प्रांजल खेवलकर यांच्या माध्यमातून खडसे कुटुंबियांच्या दिशेनं आली. आणि मग चर्चा सुरू झाली ती पुढची 1 महिना जवळपास प्रांजल खेवलकरची. प्रांजल खेवलकर ज्या पार्टीमध्ये उपस्थित होते त्या ठिकाणी ह्या मुली पण होत्या, हा पोपट आणि गृहस्थ पण होता आणि ड्रग्स पण होतं. काय काय होतं तर गांजा होता, त्याच्यानंतर कोकेन होतं. इंटरेस्टिंगली ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरच्या संदर्भामध्ये नवनवीन ट्विस्ट येत गेले. प्रांजल खेवलकर हा व्यक्ती पार्टी ॲनिमल आहे अशा पद्धतीचं एक प्रोजेक्शन झालं. आणि त्याचबरोबर प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही अश्लील चॅट सापडले, त्याबरोबर काही अश्लील व्हिडिओज सापडले. आणि त्या ज्या मुली होत्या त्या मुलींना आमिष दाखवून त्या ठिकाणी आणलं होतं वगैरे असं सांगितलं गेलं. बरं, हे एकच नाही आहे तर प्रांजल खेवलकर यांनी अशा पद्धतीनं मी तुमचे व्हिडिओ सॉंग्स बनवतो म्हणून वगैरे ह्या मुलींना फशी पाडलं, एक असं साधारण पोलिसाकडनं सांगितलं गेलं होतं. पण आता माझ्या हातामध्ये 8 पानाचा हा जो केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट असतो तो आहे. आणि यू वोंट बी सरप्राईज की त्या रिपोर्टमध्ये प्रांजल खेवलकरसह त्या पार्टीमध्ये जे 7 लोक उपस्थित होते त्यापैकी कुणीही ड्रग्ज घेतलं नाही असं तपासामध्ये सिद्ध झालं. आता हा केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्टच इतका टेलिंग आहे की याचे कितीही अर्थ निघू शकतात. एक, जर त्या ठिकाणी गांजा आणि कोकेन होतं आणि ते कुणीच कंझ्युम केलं नाही तर मग ते होतं की आणून ठेवलं असा प्रश्न उपस्थित होतो. ते कुणी ठेवलं काय माहिती. बरं, त्यावेळेला की जेव्हा ते पोलीस कारवाई सगळी सुरू होती त्याच काळामध्ये त्याचे व्हिडिओ लीक झाले. आणि त्याच्याबद्दल खरं तर ह्या जे कोणी लोक असतील त्यांच्या संदर्भात अंटिल अँड अनलेस दे आर नॉट प्रूव्हन गिल्टी इन द कोर्ट तर त्यांना निर्दोष मानावं असं साधारण सगळ्या संकेताचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो रूल पण आहे. पण झालं असं की माध्यमामध्ये ते व्हिडिओ आल्यानंतर आणि त्याची रेव पार्टी अशी चर्चा झाल्यामुळं प्रांजल खेवलकर, रोहिणी खडसे, एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियाची निश्चितपणे बदनामी झाली. आता त्याच्यानंतर हे बाहेर येत आहे की त्यांच्या संदर्भातला हा जो केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट आहे तो असं सांगतो की ह्यापैकी कुणीच कन्झम्पशन केलेलं नव्हतं. त्यामुळं गुन्हा नेमका काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत चालले. एक तर असं असू शकतं की चार्जशीट एवढी अशी जाड चार्जशीट आहे, त्यातले काही पानं मी बघितलीत आणि त्यात खरोखर काही अश्लील फोटो पोलिसांनी त्यांच्या तपासाचा भाग म्हणून त्यात जोडलेले आहेत. आणि त्याच्यात एक मुलगी कॉमन दिसते जी प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे. त्यानंतर आणखी काही मुली दिसत आहेत की ज्या त्या व्हिडिओमध्ये त्या फोटोग्राफमध्ये आहेत की जो आता चार्जशीटचा भाग आहे. ते चार्जशीटचे पण 2 भाग आहेत, दोन्ही जवळपास एवढ्या जाडीचे आहेत. ते मी आत्ता चाळले. आणि मग जेव्हा मी हे म्हणतो आहे की या केमिकल ॲनालिसिस रिपोर्टमध्ये असं दिसतं आहे की प्रांजल खेवलकरसह इतर कुणीच ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं, तर त्यामुळं पहिलीच कारवाई खूप मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात येते की जर त्या ठिकाणी कथितरित्या रेव पार्टी सुरू होती, नंतर पोलिसांनी असं म्हटलं की रेव पार्टी आम्ही म्हटलंच नाही, पण समजा मादक पदार्थ आणि गांजाची पार्टी सुरू होती तर कुणीतरी ते खायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला पार्टी, त्याचं डेफिनेशन काय तुम्ही देणार. आणि म्हणून संशयाला मोठा वाव आहे तिथे बचाव पक्षाच्या मते. कारण बचाव पक्ष हा स्टँड घेणार आहे की समजा त्या ठिकाणी ते काही जे ड्रग्ज होतं ते होतं असं जरी गृहीत धरलं तरी ते ड्रग्ज ज्या प्रांजल खेवलकर यांच्या अवतीभोवती त्या सगळ्या कहाण्या रचल्या गेल्या तर त्या प्रांजल खेवलकरला हे माहिती तर आहे का की संबंधित व्यक्तींनी ते ड्रग्ज आणलेलं आहे. कारण आत्ता जी काही ऑफ रेकॉर्ड माहिती माझ्याकडे आली त्यानुसार प्रांजल खेवलकरची त्या पोपटानी बरोबर 5-6 महिन्यात जुनी मैत्री एवढीच. आणि हा तर प्रांजल खेवलकर हा व्यक्ती पार्टी ॲनिमल आहे ह्याच्याबद्दल काही संशय नाही.
पण हा व्यक्ती पोपटानी संबंधात आल्यानंतर त्याच्या सर्कलमधले हे सगळे आहेत की जे या पार्टीला उपस्थित होते, मग त्यांनी सुद्धा ते ड्रग्ज घेतलं की नाही असा खरा प्रश्न आहे. कारण पोलीस असं म्हणू शकतात की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते त्यांनी ड्रग्ज घेतलं नसलं तरी ते सप्लायर आहेत. आता ललित पाटीलचं तुम्हाला प्रकरण आठवतं, 3,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज हा ललित पाटील ससूनमध्ये बसून त्याचं जे कार्टेल आहे ते ऑपरेट करत होता. आता त्या ललित पाटीलची सगळी पाळेमुळं पुणे पोलिसांनी खोदून काढली असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. पण प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये मात्र पुणे पोलिसांना जो नेमका सप्लायर कोण आहे ते अजून शोधता आलेलं नाही, कारण चार्जशीटमध्ये पण ते नोंदवलं गेलेलं नाही. त्यामुळं सगळा संशयाचा धूर जो सुरुवातीपासून आहे तो ह्या प्रकरणामध्ये पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येताना आपल्याला दिसतोय. मुद्दा क्रमांक 2, ह्या सगळ्याचं इसिप्त काय, तर प्रांजल खेवलकर जो तसा सदन गृहस्थ आहे असं समजतं आहे आणि जो स्वतः MD वगैरे आहे, तर त्याला आता जेलमध्ये राहावं लागलं बरेच काळ. आणि त्याच्यानंतर आता त्याचा जामीन झाला आहे. जामीन झाल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर सुद्धा या प्रकरणात आता ट्रायल होईल. ट्रायलमध्ये सगळे पुरावे बघितले जातील, पुरावे पाहिले जातील आणि त्या पुराव्याच्या आधारावरती हे सगळं प्रकरण पुढं जात राहील. अर्थात सफरर असणारे ते खडसे कुटुंबीयच असणार आहेत, कारण आज रोहिणी खडसे यांना काही स्टेटमेंट्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळं त्यांना चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये आज त्यांचं म्हणणं मांडून झालेलं आहे पोलिसांच्या समोर. मला त्यांचं म्हणणं पटतं. त्या म्हणाल्या की आता ह्या सगळ्या प्रकरणाची जी चर्चा माध्यमात सुरू आहे ती कुठेतरी थांबायला पाहिजे. अर्थात माझं पुन्हा तेच सगळ्यांना म्हणणं असतं की माध्यमात चर्चा काय व्हावी हे माध्यम ठरवत नाही, तर घटना कशा घडतात त्याप्रमाणे ते ठरतं. जसं आज मी सांगतो आहे की प्रांजल खेवलकरांच्या संदर्भामध्ये ती जी केमिकल ॲनालिसिसचे रिपोर्ट्स आहेत ते मी महाराष्ट्राला सांगितल्याशिवाय थोडंच कळणार आहेत किंवा कुठल्याही माध्यमांनी सांगितल्याशिवाय. सो त्यांचं आज असं म्हणणं आहे रोहिणी खडसे यांचं की आता ह्या प्रकरणातली चौकशी जे काही प्रकरण सुरू आहे त्याची माध्यमातली चर्चा बंद व्हावी, पूरग्रस्तांच्या संदर्भामधली चर्चा व्हावी. फेअर इनफ, म्हणजे ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ती चर्चा थांबणार नाही. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्याचा त्रास होतो आहे हे मान्य करूनसुद्धा, त्यांच्या मुलांना त्याचा त्रास होतो आहे हे मान्य करूनसुद्धा वस्तुस्थिती सांगावी लागते. म्हणून ती मी सांगितली की ह्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चार्जशीट आलेली आहे. केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट सांगतो की 7 पैकी कुणीही मादक पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं. ते मादक पदार्थ तिथे कसे आले तेही पोलीस तपासामध्ये पुढं आलेलं नाही आहे. आणि त्याहून मोठं म्हणजे त्या ज्या मुली होत्या त्यातलं जे काही मोठं रॅकेट वगैरे, आणि महत्त्वाचं म्हणजे असं दिसतं आहे की रुपाली चाकणकर ज्या अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्या, त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगचा अँगल तुम्ही तपासा. बहुधा प्रांजल खेवलकरच्या संदर्भामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बेसिसवरती काही गोष्टी असू शकतात, त्याची चौकशी होऊ शकते किंवा ते चार्जशीटमध्ये आलेले असू शकतं. पण ह्या सगळ्यातनं एक गोष्ट जी गेल्या 3 महिन्यात घडली, जी मी आधी सुरुवातीला म्हणालो ते हेच की ह्या सगळ्या प्रकरणामुळं गिरीश महाजन, त्यांच्यावरती होत असलेले आरोप, जळगावचं कथितरित्या असलेलं हनी ट्रॅपचं प्रकरण, त्याच्यामध्ये असलेल्या बड्या हस्तींचा कथित सहभाग, नाशिकचं प्रकरण, त्या नाशिकच्या प्रकरणामध्ये अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पण कसे गुंतलेले आहेत, ज्याची केस नालासोपाऱ्यामध्ये रजिस्टर, हे सगळं मागं पडलं. प्रांजल खेवलकरांचं प्रकरण बाहेर आलं, त्याची चर्चा होत राहिली आणि म्हणून मी म्हटलं की त्याला रिव्हिजिट करणं गरजेचं होतं की हे सगळं कसं चक्र असतं. ह्या चक्रामध्ये, कारण काही वेळेला मी ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो आहे की एखादी कृती का केली जाते, वरकरणी आपल्याला असं वाटतं की हे असं घडलं आहे, असू शकतं बाबा असं, पण त्याच्या मागं जे काही घडलेलं असतं त्याचा क्रोनॉलॉजिकल संदर्भ जोपर्यंत आपल्याला तपासता येत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की उत्तम पत्रकार कोण आहे की ज्याला ह्या सगळ्यांचे संदर्भ जोडता येतात, त्याला हे मागचे पुढचे संदर्भ जोडून घेऊन महाराष्ट्रासमोर सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. कारण हे नाही सांगितलं तर मग ते फेस व्हॅल्यूवरती तुमच्यापर्यंत जातं, घटनाच फक्त तुम्हाला कळते आणि मग तुम्ही तुमच्या तार्किक बौद्धिक क्षमतेवरती त्या घटनेचं विश्लेषण करत राहता. म्हणून रिव्हिजिट गरजेची आहे. म्हणून प्रांजल खेवलकरचं प्रकरण जितकं आपल्याला सांगता येईल तेवढं सांगावं लागेल, कारण ह्यामध्ये जसं दिसतं आहे, जसं घडलं आहे तसं ते घडलेलं नाही आहे, जसं दाखवलं गेलं आहे तसं ते दाखवायचं नव्हतंच मुळी, असं बरंचसं लोकांच्या मनामध्ये, ॲटलिस्ट खडसे कुटुंबियांची निगडीत असलेल्या लोकांना तर असं निश्चित वाटतं. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न हाच आहे की सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या प्रयत्नाला तुमची साथ आहे, कारण तुम्ही शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघताय आणि शेअर करताय आणि त्यामुळंच तर हे लाखोच्या संख्येनं व्हिडिओ बघितले जात आहेत हे दिसतंय. थांबूया.